चला दोन पंच मैदानाचा ताबा घ्या. एक अंपायर जा प्लीज. मॅचला सुरुवात होते. व्हेरी फर्स्ट बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. मॅन ऑफ द मॅच प्रभात अंभोरे मॅन ऑफ द मॅच साठी या. कल्पेश आणि तुषार ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश मागील मॅच मध्ये एक षटकार जरूर ठोकला होता. यावेळेस इनफिल्डच्या वरतून स्लो पद्धतीचा फटका ऑन दी टो ऑन द राईज खेळला. एकदम कम्प्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न जीवाच्या आतंकाने धावतोय. 2 धावा बॅटरच्या माध्यमातून कंप्लीट केल्यात. बॅटनट्री पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात. त्या 2 बॉलचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 धावा. शॉर्ट आपल्यांचा बॉल खांद्याचा अतिरिक्त वापर. पंचांनी वाईट बॉल घोषित केला. अतिरिक्त धाव 3 धावा या स्कोरबोर्ड वरती आहेत. यावेळेस बॉल दूरवरच राहिला. बॉल पर्यंत पोहोचले नाहीयेत बॅटर आणि डॉट बॉल पाहायला भेटतोय. डॉट चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 3 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या 3 धावा. यावेळेस आडवा वाटण्या खेळण्याचा प्रयत्न. इथे डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न होता. मिस आउट केल्या आणि 1 धाव लेग बाईच्या माध्यमातून मिळते. धावसंख्या 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 धावा. पाचवा बॉल ओव्हर्स मधला. शॉर्ट आपलेनचा बॉल मागे चालला. क्षेत्ररक्षक आहे झेल सुटला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती दाखल झाली आहे ती 6 धावा. कॅच सोडले की मात सोडल्या याकडे प्रश्न आपण पाहतोय. कारण चांगला बॅटर होता तुषार. त्याचा झेल या ठिकाणी सोडण्यामध्ये आला. 5 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या 5 या अंकावरती 6 या अंकावरती 6 धावा. बॅटनट्री पॉवर प्लेचं षटक. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर साई समोर खेचला. षटकार येईल का की चौकार. पण तिथे मात्र बॉल सीमारेषे पार चौकार. मागेच थांबलेत. बॉल वरती येण्याचा प्रयत्नही केला नाहीये
आणि एका टप्पानं बॉल फरार झालाय. 4 धावा, चौकार, धावसंख्या 10 या अंकावरती आहे. दहा धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 3 ओव्हरची मॅच असेल. लक्ष केंद्रित करा. निहाल बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. ओव्हर नंबर 2 साठी धावसंख्या 10 या अंकावरती. सलामीच्या गाडीचं बॅटर मैदानामध्ये दाखल आहेत. चांगला खेळ करावा लागेल, जबाबदारीनिशी खेळावा लागेल, चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. 3 षटकांमध्ये 40-45 पर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. पण आता किती धावा या बोर्ड वरती लागतील पाहणं गरजेचं आहे. 12 बॉलचा खेळ बॅलन्स दुसऱ्या षटकासाठी इन्व्हाइट केला त्यांनी निहालला. व्हेरी फर्स्ट बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट, मागे जाऊन कट केला. बॉल चलला एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. बारा धावा आहेत. यावेळेचा बॉल लॉंग ती कार्पेट जमिनीला गुदगुळ्या करीत चेंडू चालला मिड विकेटला, शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतो, चेंडू उचलणार, फेकणार. तत्पूर्वी मात्र इथे धावा 2 येत आहेत. 2 ने धावसंख्या पुढे चालली आहे. ती 14 अंकावरती. 14 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. चांगली स्पर्धा कलंबोली गाव प्रीमियर लीग आपण पाहतोय. नुकतंच इंटर कॉलनी ऑल ओव्हर कलंबोली लीग संपन्न झाली. त्यानंतर गावातील खेळाडूंना वाव देण्यासाठी, त्यांच्या गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आज आपण पाहतोय. मग विजय शेठ खानावकर असतील, आपले डीजी कन्स्ट्रक्शनचे सर्वसर्वा दिनकरबाई असतील, त्यानंतर रोशनबाई असतील, आपल्या या सर्वांनी खूप सारी मेहनत घेऊन, आर्थिक योगदान, शारीरिक योगदान, श्रमिक योगदान देऊन ही स्पर्धा आपल्या गावातील खेळाडूंसाठी पुन्हा एकदा तेच सुसज्ज असं मैदान आणि त्या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं आणि ही स्पर्धा यशस्वी होताना पाहतोय. चौकार आलाय कल्पेशच्या बॅटमधून. डिफाईन लेगला धावा झालेल्या आहेत. त्या स्कोरबोर्ड वरती एकूण 18 धावा. ऐकणार आहेत ना, इथं ऐकायला बरी वाटते, युट्यूबला ऐकणारे शिवा घालतात लोक. हिंदी फायनलला करू हिंदी. 4 धाब्याला संघ चालला 18 या अंकावरती. पुढचा बॉल शॉट ऑफ प्लेन, चांगला फटका. क्षेत्ररक्षक कोणताच उपलब्ध नाही. या बॉल एका टप्प्यानं सी मार रेषा पार. सलगचा दुसरा चौकार कल्पेशच्या बॅटमधून. यावेळेचा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. आधीच बॅट फिरवले, बॅटचा फ्लो अधिक क्लोज झाला आणि इथे डॉट बॉल पाहायला भेटतोय. 2 चौकार आल्यानंतर कम्मालीचं कमबॅक पाहायला भेटतं. तर बॉलिंग ट्रॅक वरती निहाल या बॉलरचं धावा संख्या तिथे स्थिरावते. शेवटचा अंतिम बॉल 22 धावा आडव्या बॅटनं इथे 2 क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल चालला डीप फाईन लेग, सीमा पार, लॉंग स्टॉपला चौकार कल्पेशच्या बॅटमधून.
पहिल्या ओव्हरमध्ये 10 धाबा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 धाबा, एकूण धाबा संख्या 26. जलपाण्याची व्यवस्था करा त्वरित. यावेळेसचा बॉल चांगला फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न होता. 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. 28 धाबा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केला सागरला. यावेळेस समोर लॉंग ऑनला डाऊन द ग्राउंड बॉल, सीमा पार. समालोचन कक्षाला वासपिटाला सलामी देणारा षटकार ठोकला बॅट्समन तुषारच्या बॅटमधून हा षटकार. चौतीस धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 34 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ समोर ठोकला. व्ही शेप मध्ये लॉंगॉनला बॉल चालला. एक धाव कंप्लीट आहे. धावसंख्या 35 अंकावरती. पस्तीस धावा. तुषार स्ट्रायकिंग एंड वरती. अंतिमचं षटक आहे. अंतिमच्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. पंच अमांतर सांगतात. धावसंख्या 1 ने पुढे चालली आहे. 36 धावा. यावेळेस ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटली आहे. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि तिथे 2 धावा कंप्लीट होतील का, पण तुषार हा फलंदाज बाद झाला. प्रवीण नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॉल खोलवर टप्पाचा खोदून काढला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव कंप्लीट होते. एक धावेनं संघ पोहोचला 38 अंकावरती. 38 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल आहेत.
आणि प्रवीण हा स्ट्रायकिंग एंड वरती. प्रवीणचा मागच्या मॅच मध्ये दमदार खेळ राहिला होता. नेक्स्ट बॉल आणि ते रनआउटची संधी होती आणि ती कंप्लीट केली. फलंदाज बाद. कल्पेश धावचीच्या स्वरूपामध्ये 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर्स नंतर 38 धाबा आहेत. 39 धावासंख्येचा पाठलागा. 3 षटकं 39 धाबा या चेस कराव्या लागतील यशवंत फाउंडेशन या टीमला दुसऱ्या सत्रामध्ये. तर या इनिंगसाठी मायक्रोफोन वरती जॉईन होतील या गावचा गोडबाज विनायक पोपेटा सर या ठिकाणी जॉईन होतील या सत्रासाठी. धन्यवाद प्रवीण. आपण पाहू शकाल खूप चांगलं असं समालोचन पोंजे गावातून बिलॉंग करतात प्रवीण सर. माफ कर रोहित सर. आपण पाहू शकाल उतरला नाही किती 4010 कुमार जाधव. ठीक आहे चालेल. नक्कीच आपण पाहू शकाल यशवंत फाउंडेशन विपक्ष अर्थव्यू स्पोर्ट्सची धुरा तुषार जळे यांच्या मार्फत आपण पाहू शकाल. चला स्टार्ट करायचं आहे. गोलंदाजी मार्फत तयार तुषार. आणि आउटर एज उठते आणि फलंदाज होते बाद. नितीन जाधव यांच्या खेळीचा अंत. नक्कीच नितीन जाधवसाठी प्राइज होता. कुमार कोळे यांच्याकडून प्रत्येक षटकारास 5000चा प्राइज होता.
पण फलंदाज होतोय बाद. नक्कीच या पुढील होणारा सामना कल्पेश मायक्रोफोनशी संपर्क साधायचा आहे. एकविरा संघाचा कर्णधार आणि डिजिओपेडा संघाचा कर्णधार या दोन्ही संघाच्या कर्णधाराने समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. चला सामन्याकडे वळूया. पहिला हादरा बसतोय यशवंत फाउंडेशन संघाला. नितीन जाधव यांच्या रूपात गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा तयार. कलंबोली एक्सप्रेस तुषार जळे गोलंदाजी मार्ग तयार. लो फुटाप्रदेश चेंडू चेंडू खेळून आला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. गॅप शोधली आहे आणि खूपच चांगलं असा फिल्डिंग मारोद यांची. खूपच चांगली अशी फिल्डिंग बघता येईल. खूपच चांगलं असं क्षेत्ररक्षण मारोद यांच्या मार्फत. 2 चेंडू 2 धाव 1 विकेटच्या समाप्तीनंतर खूपच चांगली अशी गोलंदाजी. गोलंदाज तुषार यांची पुन्हा एकदा. गुडला पर्यंत चेंडू चेंडू उचलतोय समजत नाहीये. फलंदाज पृथ्वी केला आणि निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची थांबलेली धावसंख्या झाली आहे 1-2. हायवे एंड करून मारा करेल गोलंदाज. आदित्य नवीन बॅटर दाखल झाला. मुकेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल. पहिल्या चौकार नंतर विकेट. दुसरी विकेट डाऊन होईल का? पण तिथे बॉल पर्यंत पोहोचलेले नाहीयेत आणि धावही घेतलेली नाहीये. डॉट बॉल. चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक मुकेशच्या माध्यमातून केले जाते. डावखुऱ्या त्याचा हा डॉट चेंडू. एक धाव आहे पंच. आणि इथे झेल सोडलाय मयुरेश जळे यांच्याकडून. विघ्नेश जळे यांना उर्फ अजा यांना 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पण त्यासाठी बॅक टू बॅक 3 झेल त्यांनी पकडावे. त्यासाठी हे 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला. पण इथे झेल सोडलाय. गेलाय चौकार. मिसफील्ड झाली आणि इथे चुकीला माफी नाहीये. 4 धाबा. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 17 धाबा. यावेळेसचा चांगला बॉल विघ्नेश जळे उर्फ अजय याच्यासाठी हे कॅश प्राइज आहे. मयुरेश जळे यांच्याकडून बॅक टू बॅक 3 झेल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पूल केला. फटका फसला. क्षेत्ररक्षक नाही. वॅकंट एरिया नोमान्स लँड मध्ये बॉल पडला. एकदा उत्तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतो. चेंडू उचलणार फेकणार. तत्पूर्वी 2 धावसंख्या काढण्याचा पर्याप्त वेळ दोन्ही बॅटर्स मध्ये होता. 2 धाब्याने संघ पुढे चालला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली 19 धावा.
रिया स्पोर्ट्स आणि डीजी कन्स्ट्रक्शन आपण टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स. रिया स्पोर्ट्सचे कॅप्टन आणि डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन टॉससाठी दोन्ही कॅप्टन्सला विनंती आपण टॉससाठी यायचा. एकीचं रूपांतर दुसरीमध्ये केलं. विनायक बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. 2 धावा स्कोरबोर्ड वरती येतील. तर सन्माननीय किशोरदादा खानावकर यांना आपण विनंती करूया मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. आणि कलंबोली गावातील जेवढे ग्रामस्थ या मॅचला एन्जॉय करतात, या मॅचला पाहतात, त्या सर्वांना पण विनंती करूया मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत आहे. 2 धावा इथं येत आहेत. धावसंख्या 23 या अंकावरती. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण पाहतो विनायक बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. 23 धावा. विनायक याने चांगलं समालोचन आज केलं, आम्हाला चांगली मदत केली आहे. पण आता बॉलिंग त्यांना चांगली करायची आहे. पहिल्या 2 बॉलवरती 4 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या ती 23 धावा. संध्याकाळचा सत्र आपण पाहतोय प्रॅक्टिस सेशन. आणि या प्रॅक्टिस सेशन मध्ये याच मैदानावरती हे सर्व प्लेयर्स या ठिकाणी प्रॅक्टिस करत असतात. फटका फसला. बॉल हवेमध्ये. बॉल बॅक ड्राईव्ह आणि झेल घेतला. कॉटन बोल्ड आणि ते फलंदाज बाद. चला डीजी कन्स्ट्रक्शनचे कॅप्टन अडिकेत भगत टॉस साठी या. पवार काका यांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. विक्रमजी पवार 40+ या ठिकाणी क्रिकेटर आहेत. इथे चांगलं फिल्डिंग पाहायला भेटत आहे. 1 धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. आणि यानंतरचा सामना असेल तोच फक्त 3 ओव्हरचा खेळवला जाईल. त्यानंतर जशी वेळ उपलब्ध असेल त्याप्रमाणे सामने खेळवले जातील 2 किंवा 3 षटकांचे. असं कमिटीचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. यावेळेस फिरून काढण्याचा प्रयत्न फाईन लेगला, पण तिथे फटका फसला. डॉट बॉल आला. विनायक किफायती गोलंदाजी, खूप चांगला बॉल डिलिव्हर केलाय. 5 बॉलचा खेळ संपला. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 25 धावा या स्कोरबोर्ड वरती आहेत. 25 रन्स इन अ बोर्ड. शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस खूप चांगला बॉल आहे. डॉट बॉल इनटू द ब्लॉक होल. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत स्कोरबोर्ड वरती 25 धावा. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला स्पीडअप करा. अर्था युवी स्पोर्ट्स.
चला बॅट्समन आपण टाइमपास करू नका. चला फिल्डिंग सेट करा, स्पीडअप करा प्लीज. चला स्पीडअप करा. वारंवार एकच सूचना आमच्यापासून तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. सूरज आणि सुमित धाबा करायच्यात. 18 बॉल आणि 26 धाबा. फास्ट खेळा प्लीज, कारण प्रत्येकाला इच्छा आहे की आम्हाला 3-3 षटकं खेळायला मिळायला पाहिजेत. कारण पंच आपण देखील प्रत्येक बॉलवरती तंबी दा, वॉर्निंग दा, कारण यानंतरचे मग सामने 2 षटकांचे खेळले जातील. अठरा बॉल 26. पहिला बॉल खोलवर टप्पाचा खोदून काढला, बॉल पाठवला लॉंग ऑन, सीमारेषा पार. एका टप्पानं बॉल फरार. रन्स मिळतील 4. येतोय चौकार. तुषार बॉलिंग ट्रॅक वरती. 26 टार्गेट पहिल्या बॉल वरती चौकार. आता 17 बॉल आणि 22 आवश्यकता. यावेळेस बॉल चांगला चेंडू, डॉट बॉलची या ठिकाणी सांगता पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल तिथे चांगला टॅप केला. एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 5 धाबा. 26 पाठलाग. 3 चेंडूंचा खेळ संपला. 5 धाबा. 15 बॉल आणि 21 आवश्यकता. 15 चेंडू आणि 21 धाबा. सुमित यावेळेस लॉफ केला, फटका फसला, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक नाही. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इझिली टेकन. 14 चेंडू आणि समीकरण 19 धावा संख्येचं. 14 चेंडू 19 धावा. हिरवल फार्म एक चांगली बॅटिंग करावी लागेल. अर्था युवी स्पोर्ट्सचे अगेन अरविंद कडव आणि दीपक पाटील संघाचे पुरस्कर्ते, संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. अर्था युवी स्पोर्ट्सचे. यावेळेस फॉलिंग स्वीप, पडून खेळण्याचा प्रयत्न, पण तिथे बॉल आणि बॅटचा संपर्क येत नाही. 13 चेंडू आणि 19 धावा संख्येची आवश्यकता आहे. 13 बॉल 19 धावा.
फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगचं क्षेत्र खाली होतं आणि ते क्षेत्र निवडलं होतं बॅटिंग करणाऱ्या सुजितने, पण तिथे बॉल आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल आणि डॉट बॉल नंतर सुमितने यस बॅटची टॉप एज आणि तिथे झेल सुटलाय. विकेटच्या मागे एकदा मिळेल. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू 18 धावा कशा येतील, काय प्लॅनिंग असेल, का विचार विनिमय. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. चला स्पीडअप करा. 12 बॉल 18ची आवश्यकता. संध्याकाळचं सत्र आणि या सत्रामध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती या धावा डिफेन्स करण्यासाठी अर्था युबी स्पोर्ट्स टीम कडून बंटी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. पहिलाच बॉल ओव्हर पिच उडवलाय. क्षेत्ररक्षण आहे. टिपलाय झेड आणि संपलाय. सुमित यांचा खेळ. दूर या ठिकाणी आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी सज्ज. 11 बॉल आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. स्विच एट वॉड फटका. बॉल पाठवले सीमारेषेजवळ आणि तिथे बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा पार. रन्स मिळतील 6. येतोय दर्जेदार षटकार. प्रसादजी टावरे आणि विक्रमजी पवार यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 धावा नूर आला आणि नूरने पहिलाच बॉल वरती ठोकला षटकार. यावेळेस ताकदीचा प्रचंड वापर पण टायमिंग कमी आहे. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. टिपलाय झेड आणि संपला. नूर शेख यांचा खेळ. तीन बॉल वरती घडले काय या षटकामध्ये. 2 विकेट्स 1 षटकार. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. आता विचार विनिमय असेल काय करायचं, काय केलं पाहिजे. प्रेझेन्स ऑफ माइंड. कारण 9 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता या ठिकाणी पाहिजे. बॅटिंग साठी सज्ज होईल ऑन स्ट्राईक विघ्नेश. विघ्नेशला प्रमोट केला. 9 चेंडू 12 धावा. विश्वास दाखवलाय. तो विश्वास कर्णधाराचा सार्थ ठरबल का. पण आता 9 बॉल 12 गोलंदाजी अगदी बंटी पाटीलची चुरशीची पाहायला मिळते. 2 विकेट्स आणि 1 षटकार. जर तिथे मिस्टेक
फिल्डर्स कडून झाली नसती तर त्याही बॉलवरती विकेट संपादित करण्याचा बहुमान त्याला मिळाला असता, पण तसं काही घडलेलं नाही. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धाबा. डू आय डाय, करो या मरो. यावेळेस बचावात्मक पवित्रा घेतला, चांगला रचनात्मक फटका आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या पुढे चालली, धावसंख्या पुढे 1 ने 18 धावा. माफ करा, 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 11ची आवश्यकता आहे. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 15. 8 बॉल 11. सूरज इज ऑन स्ट्राइक नाव. सलामीचा आघाडीचा बॅटर आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला, तिथे क्षेत्ररक्षण ताकदीचं होतं. 7 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. 7 चेंडू 10 धाबा, 10 धाबा 7 बॉल. काय घडणार, काय बिघडणार, कशा पद्धतीच्या या शेवटचा बॉलवरती फटकेबाजी होणार बॅटरची मैदानामध्ये नक्कीच समजून येईल. या वेळेस मात्र फटका फसला, टॉप एज होती. बॉल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये शेवटचे अंतिमचे 6 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 9ची आवश्यकता. रिया स्पोर्ट्सचे सर्व प्लेयर्स व्यासपीठाच्या समोर या. रिया स्पोर्ट्सचे सर्व प्लेयर व्यासपीठाच्या समोर या. आपण सहा चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता. पहिला फुलटॉस समोर खेळला, ऑन द राईज आपण पाहायला वाईडिश समोर वाईट स्क्रीनच्या समोर पाहायला मिळतोय. 1 धाव इथे कंप्लीट आहे. आता समीकरण आहे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. केतन कडव विकेट हॅट्रिक साठी 350 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. गणेश तलवार यांच्याकडून 2 धावा. 4 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 6ची आवश्यकता आहे. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक जरूर आल्या, पण तिथे 4 चेंडू आणि 6 धावा वाचवणं हेही महत्वाचं आहे. चांगला बॉल ऑफ केला, ऑफ साइडला, लॉंग ऑफला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता समीकरण आहे 3 बॉल 4ची आवश्यकता. तीन चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. चला स्पीड अप करा प्लीज, खूप सारे सामने इथे खेळवायचे आहेत. फास्ट खेळा. 3 चेंडू 4. चला फास्ट खेळा. अर्था युवी स्पोर्ट्स विनंती आहे प्लीज, प्रत्येक मॅच मध्ये हीच विनंती असेल. 3 मध्ये 4. चांगला फटका, लॉंग ऑफला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. 1 धाव इथे कंप्लीट आहे. 2 मध्ये आता 3 करायचे आहेत. 2 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन आपण पाहतो विघ्नेश. 2 मध्ये 3 धावसंख्येची आवश्यकता. अर्था युवी स्पोर्ट्स ही लढत रंगतदार अवस्थेमध्ये चालली आहे.
सन्माननीय सतीश शेठ थोरात साहेब आणि किशन शेठ थोरात साहेब, माफ करा, किशन शेठ आणि सतीश शेठ थोरात यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना आपण विनंती करूया व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. निर्धाव बॉल, एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक चेंडू 3 धावा. कोणाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम राहील आणि कोणाचं अस्तित्व संपेल याकडे लक्ष. एक बॉल 3, कडवची का गोलंदाजी झाली आहे. 9 धावा डिफेन्स करत असताना यावेळेस फुलटॉस बॉल आहे. एक धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? पण तिथे मात्र 2 बॉल 3 ची आवश्यकता असताना हा सामना गमावला तो हिरवल फार्म्सने आणि इथे फलंदाज बाद झालेला आहे. अभिनंदन अर्था युवी स्पोर्ट्स, आपण क्वालिफाईड राऊंड मध्ये क्वालिफाय झालेले आहेत.